मोटरगा येथील दत्त सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने वर्ष दुसरे दत्त महाराज पायी पालखी सोहळ्याचे आज मोठ्या भक्तिभावात प्रस्थान झाले। मोटरगा गावातून निघालेल्या या पालखी सोहळ्याला गावातील सर्व भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ढोल ताशांच्या गजरात नाचत गात दत्त नामाच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान झाले। पालखी सोहळ्याचा प्रस्थान मार्ग बाळूमामा मंदिर खदगाव, बेट मोगरा, नरसी असा असून नरसी येथे पहिला मुक्काम राहणार आहे। त्यानंतर राहेर येथे दुसरा, उमरी येथे तिसरा मुक्काम घेऊन घोकर फुलसांगवी मार्गे पालखी माहूरगडाकडे प्रस्थान करणार आहे। या पालखी सोहळ्याचा पहिला महाप्रसाद माजी आमदार हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर यांच्या घरी संपन्न झाला। यावेळी सुशीलाताई हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर यांनी पालखीचे दर्शन घेऊन सर्व भाविकांचे मनापासून स्वागत केले। महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। या पालखी सोहळ्याचे मानकरी बाबू मारुतीगिरी महाराज असून कारभारी म्हणून प्रकाश नागोराव भिसे, राजेंद्र माधवराव जोडतले, सुधाकर रामराव भिसे, किसन खंडगावे, हनुमंत खंडगावे, शिवाजी पाटील मुजळगे, दिगंबर मुजळगे, पिंटू भिसाडे, संतोष भिसाडे, दिलीप पाटील भिसे, नागनाथ बोरगावे, केशव खंडगावे, व्यंकट घुंगसी, दत्तू मामा शेळके, तेजराव मामा हराळे, गोविंदराव पाटील झरीकर, शिवाजी पाटील भिसे, रमेश पाटील भिसे, काशीनाथ पाटील भिसे, प्रकाश औरादे, रामराव खंडगावे, मारुती पाटील खंडगावे यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी मोटरगा गावाचे सरपंच हनुमंत शेळके, बालाजी पाटील भिसे, मधुकर पाटील भिसे, व्यंकट पोताने, हनुमंत पाटील मुजळगे, प्रवीण पाटील भिसे, सुनील पाटील भिसे, बापूराव पाटील भिसे, विठ्ठलराव पाटील दारकू, हनुमंत विठ्ठलराव दरेगावे, मोतीराम पाटील भिसे, गिरीराज औरादे, मारुती रामरतवाड, मोहनराव दरेगावे, संभाजी आईलवाड यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते। दत्तभक्तांच्या या भक्तिमय सोहळ्यामुळे मोटरगा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून संपूर्ण गावाने एकत्र येत या पालखी सोहळ्याला भक्तिभावाने निरोप दिला।